मोटरबद्दल बोलताय? सिंक्रोनस मोटर. आपण आत्ताच पाहिलं की सिंक्रोनस मोटर वेगवेगळ्या 4 एक्सायटेशनमध्ये वर्क करते. नॉर्मल एक्सायटेशन, अंडर एक्सायटेशन, ओव्हर एक्सायटेशन आणि आफ्टर दॅट क्रिटिकल एक्सायटेशन. कोणते असो, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? प्लीज बोलू नका, शांत बसा. हा जो व्ही इन आहे हा कोणता वेक्टर आहे सध्या? रेफरन्स. मी याची जागा कधी बदलू दिली नाही कारण रेफरन्स वेक्टर आहे. एक गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, नॉर्मली मोटरमध्ये जो आय ए नावाचा करंट असतो तो कुठला फेज क्रिएट करतो? लॅग फेज. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, काही एक्सायटेशनमध्ये तो कोणता फेज क्रिएट करत आहे? लीड फेज. बाय द वे, आय एचं नेचर काय बदलू द्यायचं बदलू द्या. एक गोष्ट आपल्याला कळलं आहे, आय एची व्हॅल्यू कंटिन्युअसली व्हॅरिंग फॉर्ममध्ये असते तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह कॉम्पोनंटबद्दल बोलता, जो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट म्हणजे आय की आय कॉस फाय? आय कॉस फाय इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. सो व्ही कर्वमध्ये एंटर करण्याच्या अगोदर आपल्याला एक ग्राफिकल एक वेक्टर डायग्राम अशी ड्रॉ करावं लागेल, जी वेक्टर डायग्राम मला सांगते की करंट कसा बदलतोय आणि फेज अँगल पण कसा बदलतोय. सो वेक्टर डायग्राम पहिलं समजून घ्या, लगेच मी तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून तो लक्ष बोर्डवर. बिलकुल बोलायचं नाही आहे. हा सगळ्यात वेक्टर्स पहिला सरांनी ड्रॉ केला, कॉल्ड ॲज रेफरन्स वेक्टर. कोण सांगितलं रेफरन्स वेक्टरचं नाव काय? व्ही का व्ही इन? व्ही इन. बोर्डवर लक्ष द्या. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, करंट स्वतःचं नेचर कसं बदलतं आहे? लॅग फेज करत फेज अँगल कमी कमी होत इन फेजकडे जातो आहे, पुन्हा लीड फेजकडे जातो आहे. लॅग फेज वेगळी कंडिशन, लीड फेज वेगळी कंडिशन, मध्ये वेगळी कंडिशन. तुमच्या 3 कंडिशन इथंच कवर झाल्या: अंडर एक्सायटेशन, ओव्हर एक्सायटेशन, क्रिटिकल एक्सायटेशन. अंडर एक्सायटेशनमध्ये तुम्ही नॉर्मल एक्सायटेशन पण काउंट करू शकतो. मी काय सांगतो लक्ष देऊ नये का? करंटचं नेचर बदलत आहे, अंडरस्टँड अबाउट इट. करंट वर जातोय, इन फेजला आला, पुन्हा लीडला गेला, पुन्हा खाली आला, लॅगला आला. पण हा जो एक डिस्टन्स होता जो मी तुम्हाला सांगत होतो ॲक्टिव्ह कॉम्पोनंटमध्ये तयार झालेला कोणता? आय की आय कॉस फाय इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मी एक ग्राफ ड्रॉ करण्यासाठी मी काम करतो, सगळ्यात पहिले एक लाईन ड्रॉ करून घेतो अशी. हे असं का ड्रॉ करून घेतं? कारण मला एक गोष्ट क्लिअर माहिती आहे की मी वेक्टर याच्या पुढे नेणार नाही. चला मी इथून सुरुवात केली, सगळ्यात जास्त फेज अँगल घेतला. पहिला करंट नाव दिलं कॉल्ड ॲज आय ए 1, दुसरा करंट नाव दिला कॉल्ड ॲज आय ए 2, तिसरा करंट नाव दिलं कॉल्ड ॲज आय ए 3, चौथा करंट नाव दिला कॉल्ड ॲज आय ए 4. देन ओव्हर एक्सायटेशन आय ए 5, ओव्हर एक्सायटेशन आय ए 6, ओव्हर एक्सायटेशन आय ए 7. सांगण्याचं तात्पर्य का? तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करता का, जेव्हा करंट स्वतःचा नेचर बदलतोय वेगवेगळे एक्सायटेशनमधून तो क्रॉस ओव्हर करून पुढे जातोय. पण महत्त्वाचा जो पॉईंट बघायला गेला, हा ओरिजिनचा पॉईंट ओ, हा आपला रेफरन्स वेक्टर, जो फेज अँगल कुठल्या 2 गोष्टी विथ रेस्पेक्ट टू टाईम बदलत आहेत. थांबा, माझा क्वेश्चन जरा लक्ष देऊन आहे का? कुठल्या 2 गोष्टी या वेक्टर डायग्राममध्ये विथ रेस्पेक्ट टू टाईम बदलत आहेत? पहिला वेक्टर कोण बदलत आहे? आय. आणि अजून एक अँगल बदलत आहे. अँगल की फेज अँगल? चेक करा, कमी होत चालला, 0, पुन्हा वाढत चालला. एम आय राईट? सो प्रत्येक करंटला मी नाव देतो आय ए 1, दिस इज आय ए 2, दिस इज आय ऑफ ए 3, आय ऑफ ए 4, आय ऑफ ए 5, आय ऑफ ए 6, आय ऑफ ए 7. डायग्राम झालेलं नाही, बोर्डवर लक्ष द्या. पण एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, जर मी कुठला पण एक फेज अँगल काउंट केला, मी सगळेच तर काउंट नाही करू शकत. समजा मी हा फेज अँगल काउंट करतो फाय, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट कोण असतो? आय ए की आय ए कॉस फाय? हे तुम्हाला पण सांगायची गरज नाही. आय ए कॉस फाय इज ऑलवेज रिमेन्स. सांगण्याचं तात्पर्य, एक्सायटेशन कोणते असू द्या सिंक्रोनस मोटरमध्ये, पण ॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ करंट इज ऑलवेज रिमेन्स. म्हणजे हा जो वेक्टर डायग्राम आहे मला 2 गोष्टीचं रिप्रेझेंटेशन करून देतो. जेव्हा ग्राफ हा मधल्या साईडला राहतो, आय रिपीट, हा मधल्या साईडला, सांगा कोणतं एक्सायटेशन आहे? इकडं जागा नाही आहे मला, थोडी या साईडला लिहितो, विसरले वाटतं जरा. व्हेरी गुड आन्सर. कोणतं एक्सायटेशन? क्रिटिकल एक्सायटेशन. का? कारण तुम्हाला पण माहीत आहे, कारण इथं फेज अँगल किती आहे? 0. जो फेज अँगल 0 असेल तर कॉस फायची व्हॅल्यू काय असेल? विचार करा, जेव्हा करंट हा लॅगिंग फॉर्ममध्ये असतो किंवा करंट हा लीडिंग फॉर्ममध्ये असतो, करंट जर लॅगिंग फॉर्ममध्ये असेल कॉल्ड ॲज, व्हेरी गुड आन्सर, अंडर एक्सायटेशन. आणि जेव्हा तुम्ही तोच करंटचं नेचर चेंज करताय अंडरमधून लीडिंगमध्ये, त्याला कोणतं एक्सायटेशन म्हणतं? मग तुम्ही म्हणाल की गुट्टे सर तुम्ही ॲक्च्युली ग्राफ व्ही आणि इन्व्हर्टेड व्हीचा ड्रॉ करता, तुम्ही इकडे कसं काय आलं? ॲक्च्युली कसं, या ग्राफमध्ये मला 2 कन्क्लुजन मिळत आहे. ते पहिलं बघा, कन्क्लुजन समजल्याशिवाय मी पुढे जाणार नाही, मी ग्राफ ड्रॉ करणार नाही. त्या ग्राफकडे जर एकदम व्यवस्थित बघा आणि मला एकदम आरामात ॲन्सर द्या. एकदम शांत बसायचं, बोलायचं नाही आहे. कन्क्लुजन काय सांगतो लक्ष द्या. ग्राफ रट्ट्या मारून 4 मार्क तुम्ही कमवणारच आहेत. समजून घ्यायचं असेल तर लक्ष द्या, अदरवाईज सोडून द्या. सिंपल सजेशन देतो मी तुम्हाला. हा ग्राफ दिसतोय सर्वांना, वेक्टर डायग्राम दिसतंय, लक्ष देऊ नका. वेक्टर डायग्राममध्ये पहिलं कन्क्लुजन तुम्हाला काय भेटलं?
ॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ आर्मेचर करंट इज ऑलवेज रिमेन्स. दुसरं कन्क्लुजन काय भेटलं, आय ए काय होतं जरा लक्ष देऊन ॲन्सर द्या. चेंज होतं, चेंज होतं ना. तिसरं कन्क्लुजन काय भेटलं, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, फेज अँगल पण काय होतोय, चेंज होतो. अरे बाळांनो, जो फेज अँगल चेंज झाला तो कॉस ऑफ फाय पण तर चेंज व्हायला पाहिजे ना. येस ओर नो. आता मी ड्रॉ करतो व्ही करो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला व्ही करो ड्रॉ करून देतो, देन आपण 2 मिनिटामध्ये एंट्री करू इन्व्हर्टेड व्ही करो. चालेल ना. मी पहिलंच काय सांगत आहे जरा लक्ष देऊ नका. तुम्ही जर मला विचारलं की गुट्टे सरा व्ही करो कोणाकोणामध्ये ड्रॉ केला जातो, लक्ष देऊ नका. व्ही कर इज ऑलवेज ड्रॉन इन बिटवीन द आर्मेचर करंट विथ रेस्पेक्ट टू द फील्ड वाइंडिंग एक्सायटेशन करंट. बाय द वे, तुम्ही याला फील्ड करंट म्हटलं तरी पण चालेल, एक्सायटेशन करंट म्हटलं तरी पण चालेल. सो थोडं मी पूर्ण नाव लिहिलेलं आहे, कॉल्ड ॲज फील्ड वाइंडिंग एक्सायटेशन करंट, कॉल्ड ॲज आय के आय एफ. आय एफ इथपर्यंत समजतं. कधी पण माहीत असतो द्या, जो पहिला अल्फाबेट असतो तो कधी पण वाय ॲक्सिसला रिप्रेझेंट करतो, जो दुसरा अल्फाबेट असतो तो कधी पण रिप्रेझेंट करतो एक्स ॲक्सिसला. कारण आपण 3 पेज इंडक्शन मोटरमध्ये बघितलेलं आहे. चला आपण थोडं ग्राफकडे मूव्ह करू. हा ड्रॉ केला सरांनी वाय ॲक्सिस लाईक दॅट, हा ड्रॉ केला मी एक्स ॲक्सिस लाईक दॅट. या ग्राफला नाव दिलं सरांनी आय ए. विचार करून आन्सर द्या. आय ए काय होतं, कंटिन्युअसली चेंज होतं. बरं जरा लक्ष नाही का. पण तुम्ही जर म्हणले गुट्टे सर विषय आय एफचा तुम्ही सांगितलं नाही, विसरले असेल तर जरा आठवण करून देतो. आपण सहसा आय एफ बदलत आणि आपलं पोटेन्शियल आहे 110 किंवा 220 मध्ये. चालेल. आता मी ग्राफ ड्रॉ करायला सुरू करत आहे. इंटरसेक्शन ऑफ द बोथ द ॲक्सिस कॉल्ड ॲज अन ओरिजिन. पहिलं मी एक लिमिट सेट करून घेतो. ॲक्च्युली मी 3 ग्राफ ड्रॉ करणार आहे. एक ग्राफ असतो नो लोडसाठी, एक ग्राफ असतो हाफ लोडसाठी, एक ग्राफ असतो फुल लोडसाठी. बाय दो तुम्ही कुठला पण एक पण ग्राफ ड्रॉ केला तरी पण मार्क 4च मिळणार आहे, त्यात काही विषय नाही. पण एक ग्राफ ड्रॉ करायच्याऐवजी 3 ग्राफ दाखवा. ही जी सिंक्रोनस मोटर आहे, नॉर्मल एक्सायटेशन थोडं साईडला ठेवा. असे कोणते 3 एक्सायटेशन आहे ज्या एक्सायटेशनमध्ये करंटचं नेचर बदलतं आहे, अंडर गुड आन्सर, ओव्हर आणि कोण क्रिटिकल. या 3 एक्सायटेशन एक असं कुठलं एक्सायटेशन आहे जिथं करंट इन फेजमध्ये जातोय. मग एक काम करतो मी, ग्राफ ड्रॉ करण्याच्या अगोदर क्रिटिकल एक्सायटेशनचा एक रेफरन्स वेक्टर ड्रॉ करून घेतो. असं तुम्हाला सर हे ड्रॉ का केला त्याचं मागे रिझन आहे. म्हणजे मला एवढं कळणार आहे की डाव्या साईडचा ग्राफ वेगळ्या एक्सायटेशनला रिप्रेझेंट करतो, उजव्या साईडचा ग्राफ वेगळ्या एक्सायटेशनला रिप्रेझेंट. आता कोणत्या एक्सायटेशनला कोणता रिप्रेझेंट करतो जरा लक्ष देऊ नये का. समजा इनिशियल पॉईंट हा आहे, आर्मेचर करंटच पकडा ना तुम्ही. आता जरा विचार करून आन्सर द्या. जर मी आर्मेचर करंटबद्दल बोलत आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं का या व्हेक्टर डायग्राममध्ये करंट कुठून कुठे मूव्ह करता, डाऊनवर्ड टू अंडर एक्सायटेशन, देन अंडर एक्सायटेशन, देन क्रिटिकल टू. मला सांगा, मी अंडर एक्सायटेशनमधून क्रिटिकल कडे जात असताना, क्रिटिकलकडून ओव्हरकडे जात असताना विचार करून आन्सर द्या. तो एका फेजला क्रॉस करत आहे, तो फेज म्हणजे सेंटर ना. म्हणजे एक गोष्ट मला कळाली, मी ग्राफला लेफ्ट टू राईट मूव्ह करणार आहे. म्हणजे डाव्या साईडचा जो पोर्शन आहे हा वेगळा पॅरामीटर शो करतो, उजव्या साईडचा पोर्शन वेगळा पॅरामीटर शो करतो, मधला पोर्शन वेगळाच पॅरामीटर शो करतो. अगोदर लिहून घेतो, याला कोणतं एक्सायटेशन म्हणतं, अंडर एक्सायटेशन. याला मधल्याला गुड आन्सर. क्रिटिकल एक्सायटेशनचा फेज एवढा मोठा नसतो आणि लगेच कोणतं एक्सायटेशन, ओव्हर एक्स. आता प्रॉब्लेम असा की ग्राफ वर जाणार का खाली येणार. तुम्ही स्वतः बघा, जेव्हा करंट हा खालून वर चालला याची लेंथ वाढत चालली का कमी होत चालली, कुठपर्यंत कमी होते, जोपर्यंत सेंटरमध्ये येत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय, लेंथ कमी होणार लाईक दॅट. क्रिटिकल एक्सायटेशन आला, फेज अँगल 0 झाला, कॉस फाय बंद झाला. क्रिटिकल एक्सायटेशन क्रॉस केल्या केल्या करंट कमी होत चालला का वाढत चालला, वाढत चालला. म्हणजे तो कुठल्या स्टेटमध्ये घुसत आहे चेक करा. मी याला एक नंबरचं नाव दिलं. ॲक्च्युली मी 3 ग्राफ ड्रॉ करताय, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. काही गोष्टी मेन्शन करून देतात. पहिला ग्राफ हा फुल लोडला रिप्रेझेंट करतो, दुसरा ग्राफ हा हाफ लोडला रिप्रेझेंट करतो, तिसरा ग्राफ हा नो लोडला. मग तुम्ही म्हणलं तिन्ही ग्राफमध्ये फरक काय असतं. ॲक्च्युली तिघाचे पॉईंट वेगवेगळे घ्या. हा पॉईंट इथे घेतला, दुसरा पॉईंट इथे घ्या, तिसरा पॉईंट इथे घ्या आणि तिन्ही पण ग्राफ सेम ऑर्डरमध्ये ड्रॉ करा लाईक दॅट. सेम ऑर्डरमध्ये ड्रॉ करा इकडे, सेम ऑर्डरमध्ये ड्रॉ करा इकडे, सेम ऑर्डरमध्ये ड्रॉ करा इकडे. जेव्हा तुम्ही हा सेम ग्राफ पेपरवर ड्रॉ करताना ॲक्च्युली हा ग्राफचा शेप थोडा यू सारखा दिसतो, तरी पण याला व्ही कर्व नावाने रिप्रोनाऊन्सिएट केलं जातं. इज दॅट क्लिअर. आता आरामात सांगा, व्ही कर्व कुणामध्ये ड्रॉ केला जातो, आर्मेचर करंट विथ रेस्पेक्ट टू करंट की एक्सायटेशन करंट,
एक्सायटेशन करंटचं मला कधी टेन्शन होतं. एक्सायटेशन करंटचं काही घेणं देणं पण नाही आहे. बाय द वे विसरू नका, व्ही कर्वमध्ये कधी पण आर्मेचर करंटच शो केला जातो वाय ॲक्सिसला. हा व्ही कर्वचा थोडा विषय मी थोडा बाजूला घेतो. आता मला इन्व्हर्टेड व्ही कर्व ड्रॉ करायचा. आय होप सो थोडंफार तर तुम्हाला माहीत असेल. इन्व्हर्टेड व्ही कर्वमध्ये वाय ॲक्सिसला कोण शो केला जातो, कोण सांगेल? कॉस फाय शो केला जातो. काय शो केला जातो? मग पहिलं जरा कॉस फाय काय समजून घ्या, सांगतो, नंतर डायग्रामकडे जातो. पण तिकडे गेल्यानंतर मला इकडे नाही येणार. जरा डायग्रामकडे व्यवस्थित बघा. कॉस फाय म्हणजे कॉस ऑफ झिरो. लक्ष द्या बरं, मी रिपीट नाही करणार. कॉस ऑफ झिरोची व्हॅल्यू काय असते? कॉस ऑफ झिरो म्हणजे फेज अँगल किती आहे खरं खरं सांगा? 0. कॉस 30, कॉस 45, कॉस 90. फेज अँगल कमी झाला का वाढला? जरा ही गोष्ट समजून घ्या. फेज अँगल वाढत चालला की व्हॅल्यू कमी होत जाते. बरं तुम्हाला सर गुट्टे सर कसं काय विश्वास नाही, मी सांगतो. कॉस ऑफ झिरोची व्हॅल्यू आणि कॉस ऑफ 90ची व्हॅल्यू 0. म्हणजे व्हॅल्यू कमी होत चालली ना, पण फेज अँगल काय होत चालला? याला समजून घ्या. फेज अँगल वाढला की पॉवर फॅक्टर, आणि फेज अँगल कमी झाला पॉवर फॅक्टर. मग मी ग्राफ फेज अँगलचा ड्रॉ करतो का पॉवर फॅक्टरचा? पॉवर फॅक्टरचा जर ग्राफ ड्रॉ करत असेल नेचर थोडं बदलेल ना. मग नेचर कसं बदलेल जरा त्याला समजून घ्या. दुसरा जो ग्राफ मी ड्रॉ करत आहे तो रिप्रेझेंट केला जाईल इन्व्हर्टेड व्ही कर्वसाठी. इन्व्हर्टेड म्हणजे तुम्हाला कळलंच असेल, याचा रेसिप्रोकल किंवा याची मिरर इमेज म्हटलं तरी पण चालेल, बरोबर का? कोणता कर? इन्व्हर्टेड व्ही कर्व. इन्व्हर्टेड व्ही कर्व इज ऑलवेज ड्रॉन इन बिटवीन, कोण सांगेल? पॉवर फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू आय की आय एफ. पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय शो केला जातो वाय ॲक्सिससाठी, आणि हा शो केला जातो कोणत्यासाठी? मी काय सांगत आहे जरा लक्ष देऊन ऐका बेटा. नो फेज अँगल हा 0 कडून जर 90 डिग्रीकडे जात आहे म्हणजे फेज अँगल काय होत आहे? वाढत आहे. पण कॉस फाय हा 1 कडून 0 कडे जात आहे म्हणजे व्हॅल्यू काय होत आहे? कमी होत आहे. मी हा सेम ग्राफ ड्रॉ करतो, फक्त एक काम करा, काही पॅरामीटर बदलतो. ठीक आहे, काही चेंजेस करतो, जरा लक्ष देऊन ऐका सर्वांनी प्लीज. या मधल्या लाईनला ठेवलं तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. हा वेक्टर फक्त मी बदलत आहे. एक्सायटेशनची जागा जशाला तशी एक्सायटेशन जागा बदलायची गरज नाही असं वाटते मला. वाटत तुम्ही इथं खाली नाव देऊ शकता. कोणतं एक्सायटेशन रे? क्रिटिकल एक्सायटेशन वर दिसत नाही एवढं व्यवस्थित म्हणून मी खाली नाव दिलेलं आहे. कोण सांगेल इकडे कोणता पॅरामीटर शो केला होतो? कॉस की कॉस पाय? कॉस पाय. आता जरा लक्ष देऊन ऐका, मी ग्राफ कसा ड्रॉ केला होता? व्हेन द वेक्टर चेंजिंग देअर पोझिशन फ्रॉम डाऊनवर्ड टू. जेव्हा तुम्ही व्ही कर्व ड्रॉ केला तेव्हा तुम्ही खालून वर जात होते ना. मग हा पण ग्राफ ड्रॉ करताना खालून वरच जावं लागेल. आरामात विचार करा, खालून वर जाताना फेज अँगल वाढत चाललं, वाढतोय कमी होतोय. नीट बघा, फेज अँगल कमी होत चाललं ना. फेज अँगल पहिले किती होता? 75, देन 70, देन 60, देन 40, देन 30, देन 0. बरोबर आहे का? फेज अँगल मला सांगायचं, फेज अँगल कमी होत असेल, आत्ताच बोललो होतो, फेज अँगल जर कमी झाला तर कॉस फाय वाढतो. याचे मिनिंग काय जरा समजून घ्या. जर मी हा रेफरन्स पॉईंट घेतला तर कॉस फाय का लेवलपर्यंत वाढेल ना. कॉस फाय कुठपर्यंत वाढतोय? जोपर्यंत फेज अँगल किती होत नाही तुमचा? 0. त्याच्यानंतर फेज अँगल कमी होत चालला का वाढत चालला? कॉस फाय फेज अँगलमध्ये कन्फ्यूज नका हो, आरामात सांगतो. तुम्ही खालून वर चालले, फेज अँगल कमी होत चालला ना, पण कॉस फाय तुम्ही मध्ये आले, ग्राफ इथे थांबला. आता इथून वर फेज अँगल वाढत चालला, पण कॉस फाय काय होत जाईल? मग ग्राफ वर बेंड होईल का खाली बेंड होईल? खाली. याला म्हणतात इनव्हर्टेड व्ही कर्व. फक्त एक काम करा, एक्झाममध्ये ग्राफ ड्रॉ करत असताना थोडं शार्पनेस वाढवाल. शार्पनेस कळते ना. परफेक्ट व्ही पण नका ड्रॉ करू, परफेक्ट यू पण नका ड्रॉ करू. थोडा ग्राफ यू आणि व्हीच्या मध्ये असला पाहिजे, जसं आपण वेव ड्रॉ करतो ना त्या फॉर्ममध्ये. इज दॅट क्लिअर? येस ओर नो? 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे सिंक्रोनस मोटरमधला 4 मार्कला. असं कधीच झालेलं नाही की आजपर्यंत सिंक्रोनस मोटरमध्ये हा ग्राफ विचारला नाही. सो आय इन्सिस्ट, जेव्हा तुम्ही ग्राफ ड्रॉ करा ना, ते व्हेक्टर डायग्राम ड्रॉ करा. कारण मला तर गॅरंटी आहे, जेव्हा एक्झामिनर त्या व्हेक्टर डायग्रामला बघताना 100% मार्क. व्हेक्टर डायग्राम तोच कॅन्डिडेट ड्रॉ करतो ज्याला या ग्राफचं रिप्रेझेंटेशन कळतं. बाय द वे ग्राफ एवढं सोपं आहे की तुम्ही रट्टा मारून पण जाऊ शकता, पण मी इन्सिस्ट करेल की व्हेक्टर डायग्राम पण ड्रॉ करा. व्हेक्टर डायग्राम जर एक्झामिनरनं बघितली, मी डायम शोर आहे इकडचे पॅरामीटर तो चेक पण नाही करणार, कारण व्हेक्टर डायग्राम बघूनच डायग्राम ड्रॉ होते. डायग्राम डायरेक्ट ड्रॉ करता येत नाही. अंडरस्टँड? समजलं? सांगा, व्ही कर्वमध्ये कुठल्या व्हेरिएबलला फोकस केलं? आय एला. कुणाला? वाढतोय का कमी होतोय? तेच खालून वर जाजेपर्यंत कमी होतोय ना.
देन वाढत्या. म्हणजे किती फेजमधून क्रॉस ओव्हर करता येतो 3. अंडर एक्सायटेशन, क्रिटिकल एक्सायटेशन, ओव्हर.